विद्येचं माहेरघर ड्रग्सच्या विळख्यात आहे आणि आपल्यासोबत त्यावर बोलण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। तुम्ही आंदोलनं करतायत, तुम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करतात की यावर कारवाई व्हायला पाहिजे। बुलडोजर आता फिरवले जातात राज्य सरकारकडनं अशा पबवर अनधिकृत, पण ड्रग्सचा विळखा काही कमी होताना पाहायला मिळत नाहीये। ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं की पबवर बुलडोजर फिरवा। आज अधिवेशन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही घोषणा केली। ही मलमपट्टी, याच्यामध्ये कुठल्याही पबवर कारवाई झालेली नाही। ते आपल्याला आता आम्हाला प्रश्न विचारताना उत्तर देण्यासाठी त्यांनी सांगितलं असेल की आदेश दिले, एखाद्या पबची पुढची भिंत पाडली आणि मग पब तुटला असं होत नाही। ह्याच्यामध्ये खाली तळागाळात जाऊन ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना अंमली पदार्थ हा उपलब्ध होतो, हे पोलिसांच्या आशीर्वादाखालीच होतो। आणि मग हे होत असताना ह्याच्यावर मूळ लक्ष घातलं पाहिजे आणि ह्याच्यामधून हा नसते नामूद पब संस्कृती, अंमली पदार्थ संस्कृती उखडून टाकली पाहिजे। अधिकाऱ्यांना पण निलंबित केलं, पोलीस अधिकाऱ्यांना। तुम्हाला वाटतं समाधानी आहात ज्या प्रकारे कारवाई केली जाते, राज्य सरकारकडनं ॲक्शन घेतले जाते? ह्याच्यामध्ये त्यांना निलंबित न करता यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि ज्या ज्या प्रकरणामध्ये ह्या पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेत त्यांची रिकव्हरी करून त्यांना जेलला टाकलं पाहिजे, तरच ही सगळी भीती निर्माण होईना तर होणार। शेवटचा प्रश्न, तुम्ही आता पुढचं पाऊल काय उचलला? म्हणजे सभागृहात मुद्दा मांडतायत, सुषमा अंधारे आज आंदोलन करतात महाविकास आघाडीकडनं, पुढची पावलं काय असणार आहेत विरोधकांची? आता याच्यामध्ये सातत्यानं हे असं की पब संस्कृती पुण्यात नाक्या देशात संपली पाहिजे, अंमली पदार्थ देशात संपले पाहिजे, आमच्या महाराष्ट्रात संपले पाहिजे। आमची ही जी तरुण पिढी ही भविष्यामध्ये व्यस्ती जर झाली तर आमचं देशाचं भविष्य काय असणार हा महत्त्वाचा भाग आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये वरच्या स्तरावरनं आणि खाली जे जे काय अधिकारी असतील, जे अंमली पदार्थामध्ये अडकलेले असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून भीती निर्माण झाली पाहिजे आणि भीती निर्माण कोणी धाडस नाही केलं पाहिजे। ज्या हद्दीमध्ये असे उद्योग होतात त्या हद्दीतला PISND कोणी असेल त्याला फौजदारी कारवाई केली पाहिजे। त्यामुळे हे होते रवींद्र धंगेकर, त्यांनी सांगितले की पब संस्कृती जी पुण्यामध्ये आहे ती पब संस्कृती पूर्णपणे नष्ट केली पाहिजे आणि जे अधिकारी याला खतपाणी घालतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे। कॅमेरामन अरविंद वारगे समीप वेदांतने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।